Hi. After the completion of Use Your Brain Power, it is on page number 120. We will see the nomenclature system of carbon compounds. Nomenclature system of carbon compounds. आणि मग त्याच्यामध्ये सिस्टीम ऑफ कॉमन नेम जे आपण कॉमन नेम देतो जसं मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन वगैरे वगैरे जे कॉमन नेम्स देतो तर त्याची सिस्टीम्स नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण तर नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ कार्बन कंपाऊंड्सचं नामकरण करण्याच्या सिस्टीम्स फर्स्ट वन इज कॉमन वन तर कॉमन वन जेव्हा सुरुवात होती तर तेव्हा काही वाटत नव्हतं कारण कमी मॉलिक्यूल सापडत होते पण मग नंतर जसजसे कार्बनचे कंपाऊंड्स वाढत गेले तर मग त्यांच्या नेमिंग सिस्टीम मध्ये खूप प्रॉब्लेम यायला लागला कारण नवीन नवीन कुठून शोधणार आहे जसं सुरुवातीचे 3-4 स्पेशल नाव दिले गेले फॉर एक्झाम्पल इट इज मिथेन इथेन देन प्रोपेन ब्युटेन but after that they move on our mathematical system pentane 5 hexane 6 heptane 7 octane nonane decane आणि मग अशा पद्धतीवर गेले सुरुवातीला कॉमन नेम्स होते म्हणजे जे प्रचलित असणारे ते तर सिस्टम ऑफ कॉमन नेम वी हॅव सीन दॅट टुडे मिलियन्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर नोन आणि मग की आजच्या डेटमध्ये आपल्याला माहित आहे मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स मिलियन्स म्हणजे 10 लॅक्स तर त्यापेक्षाही किंबहुना जास्त तर मिलियन्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर नोन इनिशियली व्हेन द नंबर ऑफ नोन कार्बन कंपाऊंड्स वॉज स्मॉल जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे कार्बनचे कंपाऊंड्स होते ते स्मॉल होते नंबर त्यांचा स्मॉल होता तर तेव्हा सायंटिस्ट नेम देम इन अ व्हेरायटी ऑफ वे मग डिफरंट मेथडनी त्यांनी त्याला नाव दिले ओके नाव दोज नेम्स आर कॉल्ड अ कॉमन नेम्स आणि मग सुरुवातीला जे नाव दिले गेले होते त्यांना म्हटलं कॉमन नेम्स ओके देन नाउ these names are called as common names for example the sources of the names of the first 4 alkanes namely it is methane ethane propane butane these are the different one and these are the common names okay but sources of the names of the first 4 alkanes namely it is methane ethane then propane butane these are the different the names of the alkanes thereafter were given from a number of carbon atoms in them आणि मग 4च्या नंतरचे जर समजा 5 कार्बन ॲटम असेल तर पेंटेन 6 असेल तर हेक्सेन 8 असेल तर ऑक्टेन 10 असेल तर इट इज डेकेन ओके but the names of the alkanes thereafter were given from number of carbon atoms in them. Two isomeric compounds having a straight chain or a branch chain in their structural formulae are possible for the molecular formula C4H10. आता C4H10 म्हणजे ब्युटेन तर ब्युटेनला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो स्ट्रेट चेन मध्ये लिहू शकतो ब्रँचिंग पॅटर्न मध्ये सुद्धा लिहू शकतो सो टू आयसोमेरिक कंपाऊंड्स आणि आयसोमेरिक कंपाऊंड्स म्हणजे सगळ्यांना माहित आहे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे सो दीज आर कॉल्ड ॲज आयसोमेरिक कंपाऊंड्स द डिफरन्स अँड इंटररिलेशनशिप इन देम वॉज इंडिकेटेड बाय नेमिंग देम ॲज N-butane so normal butane and I-butane that is isobutane the C4H10 it is a C4H10 that is it is butane okay आता ब्युटेन ला आपण सरळ सरळ 1 2 3 4 ओके आणि याला आपण असं लिहिलेलं आहे C4H10 बघून घ्या 10 हायड्रोजन आहे का 4 8 9 10 सो
C4. ओके, मग जेव्हा असं स्ट्रेट चेन मध्ये अरेंज केलेलं असेल, सो इट इज रेफर्ड ॲज एन ब्युटेन. इट इज रेफर्ड ॲज एन ब्युटेन. That is, N means it is normal butane. It is a normal butane. आणि मग जर समजा आपण याला ब्रँच मध्ये जर लिहिलं, so it is 1 2 3. okay, then it is a 4. आणि मग याला आपण आयसोब्युटेन म्हणायचं. याला काय म्हणायचं? आयसोब्युटेन. सो आय ब्युटेन लिहून इट इज आय ब्युटेन. का बरं लिहिलं तर इट इज इन ब्रँचिंग पॅटर्न. याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे काय? ब्रँच म्हणून आहे. 3 आणि 4 3 9 1 10. बरोबर. 10 हायड्रोजन आहे, 4 कार्बन आहे, म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण जर समजा स्ट्रेट चेन मध्ये जर अरेंज केलेलं असेल, सो इट इज रेफर्ड ॲज एन ब्युटेन. इफ इट इज अरेंज इन अ ब्रांचिंग पॅटर्न, देन इट इज रेफर्ड ॲज आय ब्युटेन. आय मीन्स इट इज आयसोब्युटेन. सो दिस इज द मेथड ऑफ गिव्हिंग द नेम्स. दॅट इज कॉमन नेम्स. अशा प्रकारचं आपण C4H10 ब्युटेनचं स्ट्रक्चर पाहिलं. सरळ स्ट्रेट चेन असेल. स्ट्रेट चेन म्हणजे काय? तर कार्बन एकाच रेषेत वन आफ्टर अनदर. त्याला म्हणायचं एन ब्युटेन. दॅट इज नॉर्मल ब्युटेन. इफ इट इज इन अ ब्रँचिंग पॅटर्न, 3 कार्बन तर स्ट्रेट मध्ये आहे पण एक ब्रँच, तर याला म्हणायचं आयसोब्युटेन. आय ब्युटेन. ओके, देन use your brain power. Draw the 3 structural formulae having molecular formula C5H12. Now it is C5H12. Okay, तर बघा आता formula is C5H12, so it is pentane. Okay, so I will make this adjustment. It will becomes N pentane. 1 2 3 4 5. Okay, no doubt. 12. 1 2 3 4 5. Again 5 plus 5 10 11 12. So it is what? So this is our N pentane. N pentane. आणि आपल्याला काय केलेलं आहे? तर 3 लिहायला लावलेले आहे. 3 लिहायला लावलेले आहे. ओके, तर मग आपण यांचे तिन्ही पण स्ट्रक्चर लिहू शकतो. तर ते बघू आपण ते कसे लिहायचे ते. आणि मग आता आपण पहिले नॉर्मल मध्ये लिहिलं. ओके, त्याच्यामधला एक जर ब्रँचिंग मध्ये गेला तर आणि एक आपण आणखी लिहू शकतो. म्हणजे असा 1 2 3 4 1. Okay, remaining balances are will be by hydrogen. Okay, so this is our another structure of pentane. Okay, आणि मग एक आपण असं पण लिहू शकतो. So it is again remaining balances are will be by the hydrogen atoms. आणि तो हे झाले आपले 3 स्ट्रक्चर. The structural formula of isomeric compounds having molecular formula C5H12 मोजून पहा. इथे 4, ओके, 5 6 6 3 9 10 11 12. बरोबर होईल. इथे पण कसं 3 3 6 3 9 3 12. बरोबर. म्हणजे C5H12 असेल तर याला 3 पद्धतीने लिहिता येईल की जो आपला प्रश्न होता. तर draw the 3 structural formulae having the molecular formula C5H12. Nowadays, next question is give the names N pentane, I pentane, and neopentane. Okay. आता बघा, त्याला नाव द्यायचं आहे. नॉर्मल चेन असेल तर आपण सरळ सरळ स्ट्रेट चेन असेल तर तिला N pentane म्हणतो. हा आपण लिहिलेला आहे. आता दुसरा, जेव्हा
आपण ब्युटेनच्या वेळेला यन पेंटेन आहे. ब्युटेनच्या वेळेला आपण पाहिलं होतं तर जेव्हा एक ब्रँचिंग पॅटर्न मध्ये होता त्याला आपण आयसोब्युटेन म्हटलं होतं. सो हियर इज ऑल्सो वन कार्बन इज इन अ ब्रँचिंग पॅटर्न. सो इट विल बिकम्स अवर आयसोपेंटेन. सो इट इज आयसोपेंटेन. That is I-pentane. That is I-pentane. Okay. आणि मग हा जो आहे जो की आपला जो टोटल 5 कार्बन आहे तर 3 स्ट्रेट चेन मध्ये घेतले आणि मिडल कार्बनला 2 बाजूला लावून दिले. सो दिस अरेंजमेंट इज रेफर्ड ॲज निओपेंटेन. दिस इज कॉल्ड ॲज निओपेंटेन. ओके. So this is our neopentane. आणि मग तिथे पण सरळ 3, 6, 9, 12 हायड्रोजन आपले सेट झालेले आणि 5 कार्बन ऑलरेडी आले. फक्त जेव्हा मिडलला किंवा आणखी दुसऱ्याला जर समजा त्याच एकाच कार्बनला ब्रँचिंग खाली आणि वर असेल सो इट इज निओपेंटेन. Draw all the possible structural formulae having molecular formula C6H14. Okay, and give names to all the isomers which difficulties were faced by you while naming. And आता बघू आपण की यांना C6H14. Okay, that is hexane. So it is hexane. तो बघा C6H14. Okay. It is another carbon atoms by adjustment. Okay. So 1, 2, 3, 4, 5, 6. Okay. 6, 6, 12. That is hydrogen. 13, 14. So it is over. मग खालीला आपण याला आपण नाव पण देऊ. It is not pentane. It is hexane. ओके. हा झाला एक. आणि तो काय म्हणते ड्रॉ ऑल द पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युले हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H14. ह्याला आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते. तर एकदा आपण लिहिला. ओके. आता दुसरा इज याला थोडाच लागेल. एक झाला आपला. आता दुसरा बघू आपण प्लीज 1. ओके. सी हा एक. ओके. पहिला नॉर्मल पेंटेन नॉर्मल हेक्सेन पाहिला होता. सरळ सरळ 6 कार्बन ॲटम एका रांगेत. आता इथं 5 एका रांगेत घेतले आणि मग 6वा जो आहे तो दुसऱ्या कार्बनला जोडलेला आहे. तर हा CS3. याला आपण मिथिल पण म्हणतो. CS3 ला मिथिल पण म्हणतात. आणि मग याचं नाव देता येईल ते म्हणजे 2-methyl pentane. 2-methyl. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे. 1, 2, 3, 4, 5. मिथिल ऑलरेडी कव्हर केल्यामुळे उरलेले 5 राहिले. सो इट इज 2-methyl pentane. 2-methyl pentane. ओके. हा झाला एक. आता हा जर समजा आपण 3 नंबरवर आला सो दॅट विल बिकम्स अ 3-methyl pentane. दॅट विल बिकम्स 3-methyl pentane. So look at this. One, 2, 3. Okay, so it is 3-methyl pentane. It is 3-methyl pentane. आता 3 कार्बन म्हटलं तर 1, 2, 3. 1, 2, 3. तिसऱ्या कार्बनला कोण अटायचे आहेत मिथिल ग्रुप्स. So it is 3-methyl and remaining ones are it is pentane. So 3-methyl pentane, 2-methyl pentane, N-pentane तो तर नॉर्मल आहे. ते 3 पण तुम्हाला समजले असेल. 6 कार्बन
पेंटेन. इथे लिहिला साई कार्बन जेव्हा स्ट्रेट चेन मध्ये असेल तर तिला आपण एन हेक्सेन म्हणतो. एन हेक्सेन. ओके, पण जर समजा 5 कार्बन ऍटम स्ट्रेट मध्ये आहे आणि एक सेकंड नंबरच्या कार्बनला खाली आहे तेव्हा त्याला 2 मिथिल पेंटेन म्हटलं होतं. तर पेंटेन कार्बनला स्ट्रेट चेन मध्ये 5च होते आणि जो 6वा कार्बन होता त्याच्या ग्रुपचं नावच घेतलं आपण मिथिल. दॅट्स व्हाय इट विल बिकम्स अ pentane. So it is 2 methyl pentane if the carbon, another carbon is attached to the third carbon in a straight chain. Third carbon in a straight chain, then it will be referred as 3 methyl pentane. Okay, आता एक आणखी हा असा असेल 1 2 3 4. ओके, आणि मग इथे याला आपण असा घेतला, इथे याला असा घेतला. सो इट इज 3. याची 3 H. सगळे रिमेनिंग बॅलन्सेसचा फील्ड इथे भरायचं नाही, कार्बनला गेलेली आहे. इथे पण कार्बनला गेलेली आहे आणि मोजून घ्यायचे. या कार्बनच्या 3 बॅलन्सेस मोजून घ्या. बरोबर 14 होतात. 3 + 3 6, 3 + 3 6, that is 12 13 14. So आता इथे आपण पाहिल्यावर दुसऱ्या कंडिशनवर काय आहे तर मिथिल ग्रुप आहे. ओके, पण एक नाही आहे तर 2 आहे, एक खाली आहे एक वरून आहे. म्हणून मग इट विल बिकम्स अ 2 2. याची पोझिशन 2, याची पण पोझिशन 2. तर कोण आहे 2 2 तर मिथिल आहे पण 2 आहे. दॅट्स व्हाय इट इज डायमिथिल and now it is only 4, so it is a butane. So it is butane कारण 2 कार्बनचे 2 ग्रुप्स आपण मिथिल मध्ये घेतलेले आहे, डायमिथिल. आणि मग स्ट्रेट चेन मध्ये फक्त 4च आहे. सो इट विल बिकम्स अ 2 2. Why it is di? The 2 methyl groups are there. That's why it is dimethyl. Why it is butane? Because there are only 4 carbon atoms in a chain. So its name is 2,2-dimethyl butane, not pentane like this. कारण इथं 5 राहिले होते, इथं तर 4च आहे आपल्या स्ट्रेट चेन मध्ये. I hope you are getting me. Then look at this now. Okay, again, there are 6 carbon atoms. 1, 2, 3, 4. One is here, one is there. But this methyl group is at second position. This methyl group is at third position. Okay, again 2, 3. Again, there are 2 methyl, so 2, 3 dimethyl butane. आणि हा 2, 3 काय दाखवत आहे तर 2 नंबरवर एक मिथिल आहे, 3 वर पण एक मिथिल आहे. हे आपल्याला सजेस्ट करून राहिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला काढता येईल 2, 3 डायमिथिल ब्युटेन. आता पहा C6H14 चे टोटल आपण 5 पाहिले. एन हेक्सेन पाहिला, नंतर 2 methyl pentane पाहिला, 3 methyl pentane पाहिला, 2,2-dimethyl butane पाहिला आणि 2, 3 dimethyl butane. हे काय आहे C6H14च आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H14 आहे, पण 5 डिफरंट वेजने आपण लिहिलं तर त्यांचे कॉमन नेम सुद्धा चेंज झालेले आहे. आणि काय 6 वर आहे म्हणून थिंक अबाउट 7 8 9 if carbon atoms. तर मग किती कठीण जाईल असे नाव द्यायला. आणि हेच
आताच किती कठीण गेलं असेल विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. So it is for smaller carbon compounds, it is easier to use their common names. जर स्मॉलर कार्बन कंपाऊंड असेल म्हणजे की याच्यापेक्षा लहान कार्बनचे ॲटम्स 5, 4, 3, 2 तिथपर्यंत आपल्याला कॉमन नेम्स देताना एवढं डोकेदुखी होत नाही. सो फॉर स्मॉलर कार्बन कंपाऊंड्स इट इज इझियर टू यूज देअर कॉमन नेम्स. हाऊएव्हर when the structural formula of carbon compounds are large, जेव्हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कार्बन कंपाऊंडचा त्यामधला कार्बन जर लार्ज नंबर मध्ये असेल इट बिकम्स डिफिकल्ट टू असाइन देम अ कॉमन नेम. आणि मग यांना कॉमन नेम द्यायला कठीण जाते. याच फॉर्म्युल्यामध्ये आपण याने हेक्सेन म्हणतो, ओके, 2 मिथिल पेंटेन म्हणतो, 3 मिथिल पेंटेन म्हणतो. आणि मग पुढे पुढे आपल्याला त्याला ब्युटेन पण म्हणावं लागते. म्हणजेच काय आहे, कॉमन नेम देणं कठीण आहे, समजून घेणं कठीण आहे. आणि म्हणून इन दिस केस द ब्रँच चेन इन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला मेड इट डिफिकल्ट टू असाइन देम कॉमन नेम्स. आणि मग सर्वात महत्वाचं, जेव्हा याला ब्रँचिंग पॅटर्न आला, ब्रँच मध्ये जर गेला तर याला नाव देणं खूप कठीण होऊन जाते. म्हणजे स्ट्रेट चेन असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ब्रँच मध्ये गेला, एक ब्रँच आहे आणखी दुसरी आहे, तर मग त्याला नाव देणं कठीण होऊन जाते. आणि मग आणखी याला एखाद्या ठिकाणी जर लावला तर आता 2, 3 एक आणखी कार्बन काढून पुन्हा 2 वर लावला 2, 2, 3 ट्रायमिथिल. आणि मग ते काय होऊन जाईल तर त्याच्यापूर्वी ब्युटेनच्या अगोदरचा प्रोपेन येऊन जाईल. म्हणजे हे नाव देणं खूप कठीण आहे. सो इन दिस केस द ब्रँच चेन इन द स्ट्रक्चरल फॉर्म्युले मेड इट डिफिकल्ट टू असाइन देम कॉमन नेम्स. And that's why the IUPAC nomenclature system make it easier to name large carbon atoms. आणि जेव्हा मग त्या कंपाऊंड्स मध्ये लार्ज कार्बन ॲटम्स असेल तर त्यांचं नेमिंग करण्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम मुळे नामकरण करणं सोपं जाते. IUPAC सगळे कॅपिटल आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या सिस्टम नुसार नेम देणं सोपं जाते ऍज कम्पेअर टू कॉमन नेम्स. आणि मग अशा पद्धतीनं आपण त्या मेथडच्या मागे लागलो आणि कॉमन नेम्स मागे पडत गेले. ऍज द टाइम प्रोग्रेस द कार्बन कंपाऊंड्स becomes very large in number and their common names cause confusion. आणि मग जसं टाइम पास होत गेला, कार्बनचे कंपाऊंड्स वाढत गेले, तर त्यामुळे काय होत गेलं की त्यांचे कॉमन नेम्स मुळे कन्फ्युजन क्रिएट व्हायला लागलं. आणि मग त्याच्यामुळे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा लिहायचा आणि मग कन्फ्युज व्हायला लागले. सो अ नीड वॉज फेल्ट to have a logical system acceptable to all for naming the carbon compounds. आणि मग तिथे गरज पडायला लागली की एक अशी लॉजिकल सिस्टीम पाहिजे नाव देण्याची कार्बन कंपाऊंड्सला की ज्याला ओव्हरऑल एक्सेप्टन्स असलं पाहिजे, सगळ्यांनी स्वीकारली पण पाहिजे आणि मग ती प्रचलित पण झाली पाहिजे. आणि दॅट्स व्हाय द IUPAC nomenclature system was evolved. अशा पद्धतीनं तिचा उदय झाला. तर IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम हे आपलं पुढच्या लेक्चरचं टॉपिक्स असेल. सो टिल देन बाय.